नमस्कार, मी संभाजी गाजवे मल्टीविजेस चॅनलला आपलं हार्दिक स्वागत करत आहे. या अगोदरचे व्हिडिओ आपल्याला खूपच कामाचेच व्हिडिओ मी टाकलेले आहे. तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे ते पण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी टाकणार आहे. मित्रांनो, तुमच्या MSBTच्या अभ्यासक्रमामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे हा. माझा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहून जरी परीक्षेला गेलात तरी त्याच्यातलंच येऊ शकते, एवढं मी गॅरंटीनं सांगतोय की MSBTचा जो डिप्लोमा आहे लर्न अँड अर्नचा त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. पोकायोके हा एक चॅप्टर आहे. तर या चॅप्टर संदर्भात आज आपण त्याची माहिती घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा आणि त्याच्यात अभ्यास करा. तुम्हाला त्याच्यातूनच सर्व काही मिळून जाईल. तर आता या अगोदर मी जे 5S कन्सेप्टचा व्हिडिओ आपल्याला म्हणजे या यूट्यूब चॅनलवर मी टाकलेले आहे, तसाच आज पोकायोके या चॅप्टर संदर्भामध्ये काही माहिती मी इंग्रजीमधली मराठीमध्ये करून मी तुमच्यासमोर मांडत आहे. तर बघा, पोकायोके म्हणजे उत्पादन किंवा कामाच्या प्रक्रियेत चूक होऊ नये, मिस्टेक प्रिव्हेन्शन, किंवा चूक झाल्यास ती लगेच लक्षात यावी म्हणजेच मिस्टेक डिटेक्शन, यासाठी केलेली साधी आणि प्रभावी आणि कमी खर्चाची व्यवस्था होय. साधा आणि सरळ भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आता हे सहसा लीन मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी मॅनेजमेंट आणि 5S कॅझिन मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. आता 5S तर मी सांगितलेलेच आहे, माझा व्हिडिओ बघा 5Sचा आहे. कैझिन जे आहे ते काही कंपन्यांना इथं आहे. आता पुण्यामध्ये कैझिनचे सुद्धा मी शिकवलेले आहे, कैझिन सुद्धा मी सांगितलेले आहे. पण इथं कैझिनचं डिपार्टमेंटमध्ये सांगत असतील, त्याचा विषय नाही आपल्याला. तर हे जे MSBTला जे डिप्लोमा आहे त्याच्या हिशोबाने आपण घेऊ. तर पोकायोके शब्दाचा अर्थ असा आहे की पोका हे चूक म्हणजे अनावधानाने झालेली चूक, आणि योके म्हणजे प्रतिबंध करणे, त्याला टाळणे, म्हणजेच चूक होऊ नये किंवा चुकीला टाळणे हे याचाच कन्सेप्ट आहे हा. म्हणजेच चूक होण्यापासून प्रतिबंध करणारी पद्धत आहे. चूक होण्यापासून प्रतिबंध करणारी पद्धत, साधा आणि सोप्या भाषेत. मग पोकायोकेचे मुख्य उद्देश काय आहे? तर उद्देश त्याचा असा आहे की ह्यूमन एरर्स कमी करणे, डिफेक्ट रिजेक्ट कमी करणे, म्हणजे काम करताना जे जॉब रिजेक्ट होतात ते रिजेक्टची संख्या कमी करणे, म्हणजे रिजेक्ट होऊच नये या उद्देशाने त्याने त्याचा मुख्य उद्देश तोच आहे. कस्टमर कंप्लेंट कमी करणे. कंप्लेंट जे असते म्हणजे शिकायत, ग्राहकाची शिकायत, म्हणजेच कस्टमर कंप्लेंट जे आहे ते कमी करणे. प्रोडक्शन क्वालिटी सुधारणे, म्हणजेच प्रोडक्शनच्या गुणवत्तामध्ये सुधार करणे. रिवर्क आणि स्क्रॅप कमी करणे. आता रिवर्क आणि स्क्रॅप त्यावर बोलायचं म्हणलं तर भरपूर काय आहे की रिवर्क करताना कंपनीचा भरपूर काही लॉस होतो त्याच्यामध्ये. म्हणजे पार सुरुवातीपासून ते जॉब लास्टपर्यंत याच्यापर्यंत जे इलेक्ट्रिसिटी लागली ती वेस्ट गेली, परत जे मॅनपॉवर लागला तो वेस्ट गेला. म्हणजे एकंदरीत लेबर कॉस्ट, तुमचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट हे सगळं त्याच्यामध्ये त्याचं वेस्ट गेलं आणि परत तेच काम करावं लागतंय. त्याच्यामुळे ते रिवर्क कमी करणे किंवा स्क्रॅप शक्यतो कमी करणे हे याचे मुख्य उद्देश आहे.
आणि कामाची सेफ्टी वाढवणे, प्रोसेस अधिक रिलेबल करणे, मग ऑपरेटरवर पूर्णपणे अवलंबून राहणे कमी करणे, उत्पादनाचा वेळ आणि खर्च कमी करणे आणि झिरो डिफेक्टकडे वाटचाल करणे याचा मुख्य उद्देश आहे. त्याचा उद्देशच काय आहे की त्याचा किंवा जास्तीत जास्त कशा पद्धतीनं सुधारणा होईल याची दक्षता घेणे आणि चूक टाळणे हे आहे. मग त्याचे पोकाओकेचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. प्रमुख प्रकार त्याचे 2 आहेत. एक आहे प्रिव्हेन्शन पोकाओके आणि दुसरा आहे डिटेक्शन पोकाओके. चूक, आता प्रिव्हेन्शन पोकाओके म्हणजे काय की चूक होण्यापूर्वीच थांबवणे, त्याला प्रिव्हेन्शन पोकाओके म्हणतो. उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल प्लग आहे. आता हे इलेक्ट्रिकलचं जे प्लग आहे त्या प्लगमध्ये वेगवेगळ्या आकाराचे पिन्स बसवण्यासाठी त्याचे आकार असतातच. त्यामुळे म्हणजे प्लग चुकीच्या पद्धतीने बसताच येत नाही. कारण का की आता त्याचं एक उदाहरण सोप्या भाषेत सांगतो बघा. तुम्ही जर रेल्वे स्टेशनमध्ये कुठं जर गेलं तर आपलं चार्जर खूप असण्यासाठी ते कुठेही असं म्हणजे लावतात, पण नेमकं बरोबर जर ते पिन तसे असतील तरच त्याला तिथं बसते. तर त्याच्यामुळं आता त्यांनी प्लगमध्येच त्या काय केलेलं आहे की 3 पिन बी बसेल आणि 2 पिना बी बसतील आणि प्लस चार्जरचे जे छोटेसे असतात ते पण बसतील. अशा ह्या पद्धतीने त्यांनी त्याचं सिस्टम करून ठेवले आहे. म्हणजे तिथे ते वेगळ्या पद्धतीने लावून किंवा दाबदर्टी करून लावून ते तुटून जाईल किंवा त्याचं नुकसान होईल किंवा चुकीचं लागेल हे अशा पद्धतीच राहणार नाही. तर अशा पद्धतीची त्यांनी पहिले सिस्टम लावलेली आहे, म्हणून त्याला प्रिव्हेन्शन पोकाओके असे म्हणतात. आता दुसरं आहे ते डिटेक्शन, DETECTION, डिटेक्शन पोकाओके. म्हणजे चूक झाल्यानंतर किंवा चूक होण्याच्या क्षणी ती लगेच डिटेक्ट करणे, त्यालाच डिटेक्शन पोकाओके म्हणतात. उदाहरणार्थ असेंब्ली लाईनवर सेन्सर वापरून पार्ट योग्य पोझिशनमध्ये आहे की नाही हे तपासणे. चुकीचे असल्यास मशीन सुरूच होत नाही. जर समजा चुकीचं असेल तर ते मशीनच सुरू होत नाही, म्हणून तशी ते पद्धत लावलेली असते. आता इंडस्ट्रीमध्ये पोकाओकेची उदाहरणे आता भरपूर आहेत. ऑटोमोबाईल असेंब्ली एखाद्या कंपोनेंट चुकीच्या दिशेने बसू नये म्हणून कंपोनेंट आणि फिक्सरची सेप अशी ठेवली जाते की तो फक्त योग्य दिशेनेच फिट झाला पाहिजे किंवा होईल. त्यामुळे काय होईल की चूकच होणार नाही. ठीक आहे. दुसरं आहे की 2 हँड सेफ्टी कंट्रोल. म्हणजे दोन्ही हात जर आपण स्टेअरिंगवर ठेवलं तरच ती गाडी चालू होते किंवा 2 व्हीलर दोन्ही हात ठेवलं तरच चालू होते. म्हणजे मशीन किंवा कुठलीच मशीन ऑपरेट करायचं असेल तर ते दोन्ही हात ऑपरेटने दोन्ही हात सुरक्षित पोझिशनमध्ये ठेवल्याशिवाय मशीन सुरू होत नाही. मग त्याच्यानं काय होईल, मग तर सेफ्टी वाढते, ॲक्सिडेंटची शक्यता कमी होते आणि हे सगळ्या गोष्टीपासून आपल्याला म्हणजे त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण तिसरं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, सेन्सर. जर समजा एखादा रोबोट काम करत आहे आणि तो SRU येत आहे तिकडून, मग मध्येच जर एखादा झाडूवाला गेला किंवा कोणी माणूस गेला तर ते तिथं ऑटोमॅटिक बंद होऊन जाते, कारण लगेच त्याचा सेन्सिंग असते, सेन्सर लावलेले असते. म्हणून पार्ट मशीनमध्ये योग्य पोझिशनमध्ये नसल्यास सेन्सर सिग्नल देतो आणि मशीन लगेच बंद होते किंवा मशीन सुरू होते. हे सगळे जे सिस्टम लावलेले आहेत त्या सेन्सरच्या, त्याच्यामुळे सुद्धा पोकाओके म्हणजे चूक टाळता येते किंवा होऊ शकत नाही, आणि जर होत असेल तर लगेच कळते. मग काउंटिंग सिस्टम. आता चौथं उदाहरण आहे त्याचं की काउंटिंग सिस्टम. एखादा प्रॉडक्ट
मध्ये 4 स्क्रू आवश्यक असेल तर स्क्रू काउंटिंग सिस्टम 4 स्क्रूज पूर्ण झाल्याशिवाय पुढील प्रोसेस अलाउच करत नाही ते मशीन. त्याच्यामुळं चूक होण्याची शक्यता होत नाही, किंवा जरी झाली एखादा 3च स्क्रू बसले तर ते लगेच ते मशीनच सुरू होत नाही, तर मग त्याला लगेच लक्षात येते की अरे इथं काहीतरी चुकलं. मग फॉर एक्झाम्पल आपलं आता ऑनलाईन आपण PFच्या पोर्टलवर जेव्हा ECR भरतो, ऑनलाईन PFचं चलान, त्यावेळेस सुद्धा तसंच आहे पहा. कारण एखादा जरी कॉलम आपला भरायचा बाकी राहिला तर लगेच तिथं रेड कलरमध्ये येते की तुमचं हे तिथं फिल करायचं राहिलेलं आहे. त्याच्यानंतर ते पुढे जातच नाही, म्हणजे तिथं चूक होऊ शकत नाही, कारण ते कंप्लीट केल्याशिवाय ते पुढे जातच नाही. असं आहे. ते खूप चांगली सिस्टम लागलेली आहे. ते 5चं उदाहरण घ्या, कलर कोडिंग. वेगवेगळ्या पार्टसाठी वेगवेगळे रंग वापरले जातात. उदाहरणार्थ रेड, ब्ल्यू, ग्रीन असे पार्ट A, पार्ट B, पार्ट C साठी हे असे वेगवेगळे लावले जातात. आणि यामुळे चुकीचा पार्ट वापरण्याची शक्यता कमी होते. मग पोकाओकेचे 3 महत्त्वाचे जे प्रिन्सिपल आहेत ते सांगितलेलेच आहे. आता हे कारण हे कलर कोडिंगचे, आणि त्यामुळे बाकी जे आहे त्याचं जे कॉन्टॅक्ट मेथड आहे, पार्टचा शेप आहे, साईज आहे, किंवा फिजिकल कॉन्टॅक्ट आहे, हे वापरून चूक टाळता येतो. म्हणून हे ओकापोके अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर मित्रांनो, या चॅप्टरचा थोडा अभ्यास करा आणि व्हिडिओ वेळोवेळी बघून त्यात तुम्हाला कुठं काय आहे ते करू शकता. थँक्यू. धन्यवाद.